नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मोठा दिलासा. उजनी धरणाची आवक घटली. भीमा नदीतील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणारी पाण्याची आवक बुधवारी दिनांक 5 रोजी दिवसभर घटत राहिली. त्यामुळे पूर नियंत्रणासाठी भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही जलसंपदा विभागाने टप्प्याटप्प्याने कपात केली आहे. सकाळी 6 वाजता धरणाच्या सांडव्यावरून 1,11,700 क्युसेस इतका एकूण विसर्ग सुरू होता. त्यानंतर सकाळी 7 वाजता ते 1,00,000, सकाळी 11:30 वाजता 90,000 तर दुपारी 3 वाजता 60,000 क्युसेस पर्यंत कमी करण्यात आला. रात्री 8:30 वाजता वीजगृहाच्या 1,600 क्युसेससह भीमा नदी पात्रातील एकूण विसर्ग 41,600 क्युसेस इतका होता. दौड येथून उजनी धरणात येणारी आवक ही दिवसभर घटत होती. सकाळी 6 वाजता 57,761 क्युसेस असलेली आवक दुपारी 3 वाजता 39,128 क्युसेस झाली, तर सायंकाळी 6 वाजता ती आणखीन कमी होऊन 34,766 क्युसेस इतकी नोंदवण्यात आली. सकाळच्या नोंदीनुसार उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 53.46 TMC 99.78% इतका झाला होता. दिवसभर विसर्ग आवकपेक्षा अधिक राहिल्याने सायंकाळी 6 वाजता उपयुक्त साठा 52,092 TMC 98.79% इतका झाला. धरणाची जलपातळी 496.775 मीटर नोंदवण्यात आली. उजनी धरणात येणारी पाण्याची आवक लक्षणीयरित्या कमी होत असल्याने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने सांडव्यावरील विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला आहे. पुढील काळात आवकचा सतत आढावा घेऊन त्यानुसार विसर्गात आवश्यक बदल करण्यात येतील. भीमा नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सतर्क राहावे.